नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्व भाविक भक्तांना एक हात जोडून विनंती, त्यासाठी हा व्हिडिओ करत आहे की सदानंद महाराज माझे गुरुवर्य आणि मी थोडक्यात चांगल्या चांगल्या गोष्टी सांगून तुमच्या जीवनात सुख, शांती, समाधान, आनंद प्राप्त व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि इथून पुढे प्रयत्न करणार. परंतु आमचे बिनखर्चिक व्हिडिओ ऐकल्यानंतर दिवसातून कमीत कमी 10 फोन मला येतात. आमच्या गुरुवारांना 4-5 फोन येतात आणि लोक सल्ला आणि मार्गदर्शन मागतात की आम्ही अमुक या समस्येत आहोत, तमुक समस्या आहे, जीवनाचा वैताग आलाय, काय करावं सुचत नाही. हे सर्व सत्य आहे, पण त्याला आम्ही सल्ला देऊ शकत नाही, कारण सल्ला देण्याचा अधिकार आम्हाला नाही. चांगला विचार देण्याचा आमचा मानस आहे आणि आम्ही तो पूर्ण करत आहोत. उठसूट अमुक होते, उठसूट तमुक होते, तुम्ही काहीतरी सांगा, आम्ही अमुक केले तमुक केले, असं हे चालतच राहणार. कारण पूर्वजन्मीचे आपले जे भोग आहेत ते आपल्याला भोगावे लागणार आणि देवाचं केल्यानंतर प्रश्न सुटतो. ही कल्पना डोक्यातून काढून टाका. हा विचार देवाचं करत राहायचं, कारण मी मागेही सांगितलं की देवाचं का करायचं. जेवढा वेळ आपण देवाचं करतो तेवढ्या वेळ आपल्या हातून वाईट काही घडत नाही, आपण खोटं बोलत नाही, आपण कुणाला फसवण्याचा विचार येत नाही. म्हणून चांगलं वाचन, चांगलं बोलणं, चांगलं आचरण, लोकांकडे जाणं, लोकांकडे येणं, तुमचा वेळ कशात तरी तुम्ही गुंतवायला पाहिजे. लोक काही करत नाहीत, एक तर व्हॉट्सअप खेळतात, नाहीतर निवांत बसतात आणि निवांत बसलं की मग हे अशा उचापत्या डोक्यात येतात. जे आहे ते तुम्ही भोगण्याची तयारी ठेवा. मी परवा एक व्हिडिओ केला होता. आमचे मित्र राजपूत साहेब, 10 अपघात झाले, अजून माणूस टणटण येते, वागणं बोलणं. त्यांनी सांगितलं ना की जे आहे ते मला भोगावंच लागणार. आणि अशा आम्ही सल्ले जर देत बसलो तर आमचं मूळ जे काम आहे ते लांब राहील. कारण आमची साधनं असती, रोजची कामं असतात आणि लोकांना पटत नाहीत. एकतर ऐकतात आणि ज्या उचापत्या करायच्या त्यापासून ते लांब राहत नाहीत. मूळ स्वभाव जोपर्यंत मनुष्याचा बदलत नाही तोपर्यंत तुम्हाला दुःख हे येणार म्हणजे येणार. मूळ स्वभावात बदलायला पाहिजे. तुम्ही कारल्याची भाजी कशीही करा, पण त्याचा कडवटपणा शेवटपर्यंत जात नाही. काही अंश तरी कडवटपणा राहतोच. तसं माणसाचा स्वभाव बदलत नाही. तुम्ही कितीही कर्मकांड करा, तुम्ही कितीही खर्च करा, कोणाचेही सल्ले घ्या, कोणाचेही मार्गदर्शन घ्या, परंतु मूळ स्वभाव आपला जात नाही. तो स्वभाव बदलण्याचा जर प्रयत्न केला तर संकट येत नाही आणि आलेली संकट भोगण्याची ताकद येते आणि हळूहळू ते संकट कमी होतं. आम्हाला विचारणार, आम्ही सांगणार. आणि मुळात मी सुरुवातीला सांगितलं की आम्हाला कोणी त्रिमूर्ती अवतारांनी टेंडर दिलेलं नाही. इतरांना दिलं असेल तर त्यांचं टेंडर तुम्ही तपासू शकता, त्यांचं ऑथॉरिटी पत्र तुम्ही तपासू शकता. परंतु आम्हाला कोणत्याही देवाने, ज्यांची आमच्यावर कृपा आहे, त्यांनी आम्हाला टेंडर दिलेलं नाही की तुम्ही लोकांना अमुक अमुक मार्गदर्शन करा. आम्ही त्यापासून गेली 50 वर्षे लांब आहोत. फक्त आमचं एकच सांगणं आहे ते तुम्हाला भोगावंच लागेल. आणि दुसरं, तुम्ही फक्त चांगलं वागण्याचा प्रयत्न करा, आपल्या वागण्यात बदल करा की चांगलं वागल्यामुळे भविष्यामध्ये तुमच्या हातून वाईट घडणार नाही, पुढच्या जन्मीसुद्धा तुम्हाला त्रास होणार नाही. परंतु आहे ते हळूहळू तुम्हाला भोगावं लागेल. त्याची ताकद देण्यासाठी तुम्ही देवाचं नाव घ्या. कृपा करून वारंवार सल्ले विचारू नका, कारण वेळ वाया जातो, लोक ऐकत नाहीत. कारण हल्ली वेळ कमी आहे. आज माझे महाराज आमच्याकडं आलेत, गुरुवर्य, त्यांनासुद्धा बराच त्रास व्हायला लागला. म्हणून म्हटलं आपण दोघं एकत्र जमू आणि आपण भाविकांना काहीतरी चांगले शब्द सांगू. कारण जे आपल्याला अधिकार नाही ते काहीतरी खोटं सांगायचं, तुमचा पैसा खर्च, वेळ वाया जायचा. त्यापेक्षा आमचे गुरुवर्यसुद्धा तुम्हाला अगदी थोडक्यात 2 वाक्यामध्ये गुरुचरित्राचा दाखला घेऊन तुम्हाला 2 उपाय सांगतील. तेवढे मात्र तुम्ही अंमलात आणा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. समस्त दत्तभक्तांना माझा आणि सतीशजींचा सप्रेम नमस्कार पुन्हा एकदा. दत्तभक्त हो, आवर्जून तुम्हाला या गोष्टीसाठी सांगायचं कारण असं की त्यांना देखील अनेक समस्या, अडचणी असलेले पत्र, अडचणी असलेले फोन वारंवार लोक करतात. मलाही लोकांचे फोन येतात की बा आमच्या घरी अशा अडचणी आहेत, अमुक आम्ही काय करावं, तमुक काय करावं. तर खरी परिस्थिती अशी आहे की आपलं प्रार्थना आहे. आपण गुरुचरित्र वाचलं असेल, श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृतात देखील श्रीपादांच्या बंधूंना आपण जर वाचलं असेल तर आपल्याला माहिती आहे की श्रीपादांचे बंधू कसे होते. पांगळे, आंधळे असे ते जन्माला आले, पण श्रीपादांच्या कृपेने नंतर त्यांचं चांगलं झालं. गुरुचरित्रामध्ये देखील नरसिंह सरस्वती स्वामी महाराज हे प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक असताना त्यांच्या घरात कारंजाला जिथं जन्म झाला त्या ठिकाणी त्यांची जी एक बहीण होती
जिचं नाव रत्नाई आहे. आपण जर वाचलं असेल तर गुरुचरित्रामध्ये आपल्याला कल्पना आहे की तिने विचारलं की आपण जर परमेश्वराचे अवतार, आपण सर्व ब्रह्मांड नायक आहात, तर मग माझ्या अंगाला हे जे सगळा भोग आलेला आहे कसं काय झालेलं आहे, तर तुम्ही हे काढावं, माझंही सर्व काही जे नशीब बदलून टाका, असं गुरु महाराजांना प्रार्थना केल्यावर प्रत्यक्ष गुरु महाराज नरसिंह सरस्वतींनी सांगितलं, मला हे करण्याचं म्हणजे हे होऊ शकणार नाही, तुझं प्रारब्ध आहे ते भोगल्याशिवाय तुला या गोष्टीतून मुक्तता नाही. आणि गुरुचरित्राचाच हा दाखला आहे की कर्माच्या गती असती गहना, जे जे होणार ते कदा चुकेना, ब्रह्मातया आडवा. आपण समजू शकतो की प्रत्येकाला अडचणी आहे, सर्वसामान्य भक्ताला देखील अडचणी आहेत, अनेक लोक संकटग्रस्त आहेत. पण माझी सर्वांना अशी एक विनंती की आपण नेहमी आपल्याला आलेल्या संकटांकडे बघताना आपल्यापेक्षाही जास्त जे संकटग्रस्त आहेत त्यांच्याकडे बघायला शिका. कोणी अपघातग्रस्त आहे, कोणाचे हातपाय तुटून गेलेले आहेत, कोणी आणखीन यातना भोगतायत, कोणी मरण यातनेत आहेत ते भोगतायत. त्यावेळेला तुम्हाला असं कळेल की आपल्याला जे काही आता आपल्या वाट्याला आले ते फार कमी आहे, इतरांच्या वाट्याला खूप आलेलं आहे. मध्ये सतीशजींनी जे व्हिडिओ केले सतीशरावांनी, त्याच्यामध्ये आपण प्रत्यक्ष त्या व्यक्तीला बघितलं आणि तुम्ही बघितलं की 10 अपघातून त्यांच्या शरीराचं पूर्ण सत्यानाश झालेला शरीर, तरी देखील त्यांनी श्रीपादांवर दत्तगुरूंवर भरोसा ठेवून असं म्हणतात की जगायला तर पाहिजेलच. त्यामुळे तुम्ही आता इथून पुढं आपल्या ठिकाणी अत्यंत तळमळीने, अत्यंत कळकळीने परमेश्वराचं करत राहा. जे आपल्या वाट्याला आलं आहे ते भोगिल्या विना सुटेना, तिथं भोग आहेत, भोगलेच पाहिजेत. त्याच्यापासून फक्त परमेश्वराच्या नामस्मरणाने, परमेश्वराच्या भक्तीने ती कृपेची छत्री आपल्या डोक्यावर धरण्याचा प्रयत्न करा. हळूहळू संकट निघून जातील, हा विश्वास असू द्या. कारण पावसाळा झाल्यानंतर उन्हाळा, उन्हाळा झाल्यानंतर पावसाळा, हे निसर्ग चक्र आहे. त्या पद्धतीनं आपल्याकडं सुख, सुखानंतर दुःख, दुःखानंतर परत सुख, हे कालचक्र फिरतच राहणार आहे. फक्त आपण धीर गंभीर असावे, आपल्या ठिकाणी संयम बाळगावा आणि परमेश्वरावर नितांत श्रद्धा ठेवून, जसं सतीशरावांनी सांगितलं की श्रीपादांवर आपण श्रद्धा ठेवा, नरसिंह सरस्वतींवर श्रद्धा ठेवा, स्वामींवर अटल श्रद्धा ठेवा. आणि त्या गोष्टीसाठी आपण उपासना करताना, त्यावेळेला उपासनेला बसता त्यावेळेला अंतःकरणपूर्वक भावनिक होऊन स्वामींपाशी आपण रडा, आपल्या डोळ्यातून अश्रू येऊ द्या आणि त्या अश्रूंनी स्वामी महाराज आपल्यावर कृपा करतील, दत्तगुरू आपल्यावर कृपा करतील. वारंवार फोन करून ना त्या समस्या सुटणाऱ्या आहेत, कारण भोग आहेत ते भोगलेच पाहिजेत. फक्त त्याच्यासाठी ताकद देणारे ही गुरुशक्ती आहे, हे लक्षात ठेवून आपण सर्वांनी गुरुभक्ती करावी. म्हणून आपल्याला नम्र परत एकदा प्रार्थना करवतो. सतीशराव, आपण बोला. योगायोग बघा, हे सांगत असतानाच मला एक सकाळी पत्र आलं आणि त्या महिलेने मला सांगितलं की आम्हाला अमुक एका दुःखातून तुम्ही काहीतरी उपाय सुचवा. तर दुःख असं होतं की त्यांची फक्त 19 वर्षाची मुलगी, वय वर्ष 19, तिने एका चोराबरोबर लग्न केलं. चोर, पाकिटमार, भुरट्या चोऱ्या, अमुक अमुक चोऱ्या केल्यामुळं तिचा संसारात भांडणं सुरू झाली. त्याला सारखे पोलीस पकडू लागले, मारू लागले. मग आईचं म्हणणं पडलं की माझी मुलगी त्या चोरा करून माझ्या घरी येऊन द्यात आणि त्या माझ्या मुलीला नवीन चांगलं स्थळ मिळू द्या. किती हास्यास्पद आहे. ह्याला उपाय काय? देवाचं केल्यानंतर असे उपाय होणार आहेत का? एक तर तिचं प्रारब्ध आणि आई वडिलांची चुकी. आपली 19 वर्षाची मुलगी एका चोराबरोबर पळून जाऊन लग्न करते, त्याला आई वडील जबाबदार आहेत. परमेश्वर याच्यासाठी काही करू शकत नाही. मला रोज फोन येतात, काहीतरी उपासना सांगा, अमुक सांगा. त्यांचे लेखी पत्रसुद्धा मी आता तुम्हाला पुढच्या वेळेस दाखवणार आहे, कारण ती नावं मला सांगायची नाहीत, परंतु ती नावं खोडून तुम्हाला ते पत्र दाखवतो. आई वडील दुर्लक्ष करतात, आपण आपलं दुःख निर्मित करतो, आपल्या हातानेच दुःख वाढतं. मी बऱ्याच वेळा उदाहरण देतो. मातीमध्ये पाणी पडल्यानंतर चिखल होतो आणि चिखल जर अंगावर पडला तर पुन्हा आपण पाणीच वापरतो. म्हणून आपलं दुःख आपण निर्माण करतो. ते निर्माण होऊ नये यासाठीच आपण चांगलं वागणं महत्त्वाचं आहे. फार काळजीपूर्वक वागण्याचं आवश्यक आहे. फार सावध राहण्याची सध्या ही वेळ आहे. तुम्ही थोडं गडबड केली, थोडं बेफिकीर राहिला, त्रास तुम्हाला. देव याच्यातून तुमची सोडवणूक करणार नाही. देव सोडवणूक करण्यापेक्षा तुम्हीच तुमच्यावर संकट येऊ नये यासाठी काळजी घ्या. कृपया फोन करू नका. माझे अनेक व्हिडिओ पाहिले महाराजांचे, माझे तर आम्ही लोकांना सांगितलं आहे, तुम्ही फक्त चांगलं वागा. एका शब्दामध्ये चांगलं वागा, सगळं तुमचं संपून जाईल. पण जे आहे ते मात्र तुम्हाला भोगावं लागेल.
परमेश्वराने तुम्हाला तेवढी ताकद द्यावी अशी मात्र आम्ही परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. शेवटी तुमच्या जीवनाचे तुम्ही शिल्पकार आहात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.